हाय, नमस्कार सगळ्यांना. नवीन ब्लॉगमध्ये माझ्या तुमचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. म्हटलं चला आज अजून एक छान व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येऊयात. मी आज तुमच्याशी डिस्कस करणार आहे, की मी आता पण बेबी आता 11वा महिना चालू आहे आणि अजूनही फीडिंग करतोय का? आणि ब्रेस्ट फीडिंग करतीये तर मग दूध वाढीसाठी काय-काय खाल्लं आणि अजूनही काय खातीये? डॉक्टरने काय रिकमेंड केलं? आफ्टर डिलिव्हरी नॉर्मली आपलं जे दूध आहे अ, ते बाळासाठी खूप पौष्टिक असतं. हे आपल्याला सगळेच सांगत असतात. अ, म्हणून ना बेबीला तर माझ्या बेबीला तर वरच्या दूध देण्याची काहीच गरज पडली नाही. तर मी बेबीसाठी माझं जे ब्रेस्ट मिल्क मिल्क आहे म्हणजे ब्रेस्ट फीडिंग जे आहे तेच केलं. तर आता बेबी माझा 11वा महिना चालू आहे बेबीला आणि अजूनही मी ब्रेस्ट फीडिंगच करतीये. तर मध्ये-मध्ये खरंच खूप प्रॉब्लेम झाले म्हणजे स्ट्रेस होतो, जागरणं होतात आणि चिड होते. अ, आणि वरतून आपलं सी सेक्शन असतो, ते भरायला वेळ लागतो. हे ना मला पण मध्ये-मध्ये असं जाणवलं म्हणजे बेबी 5व्या 5.5 महिन्याचा असताना प्रॉब्लेम असा झाला ना, की मला स्वतःला असं जाणवायचं, की बेबीचं पोट भरत नाहीये वगैरे असं. तर मग मी माझी जी गायनेकॉलॉजिस्ट आहे तिच्याकडे व्हिजिट केलं. आणि मग तिने मला भरपूर छान बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन केल्या. त्याच मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे, की मला डॉक्टरनी काय-काय माझ्या जेवणामध्ये बदल करायला सांगितले आणि दूध वाढीसाठी काय-काय खायला सांगितलं ते. सो व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघा. मी माझ्याबद्दल जो एक्सपिरियन्स मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे, तो आपल्याशा बऱ्याचशा मैत्रिणींना तो यूज पण होणार आहे. असेच व्हिडिओ मी घेऊन येईल. तर बेबी 5.5 पावणे 6 महिन्याचा असताना अ, अ, म्हणजे स्टार्टिंगला तर बेबी कंटिन्यू तुमच्यावरच डिपेंड असतात. 6 महिन्यानंतर जेव्हा आपण बेबीला वरचं खायला देतो ना, त्याच्यानंतर पण ते प्युरी वगैरे अशा काहीशा गोष्टी देतो. त्याच्यामुळे तो तो एक्सेप्ट करेल की नाही ही आपल्याला आयडिया नसते आणि डॉक्टर पण सांगतात, की तुमचं बेबी ते फूडवरचं रिजेक्शन्स येऊ शकतात त्या फूडमध्ये. त्याच्यामुळे तुमचं जे ब्रेस्ट फीडिंग आहे ते तुम्ही कंटिन्यूअस ठेवा. असं तर तुम्हाला म्हणजे मला तरी त्यांनी तसं सांगितलेलं. तर जेव्हा आमचं अन्नप्राशन झालं, अन्नप्राशन झाल्यानंतर बेबीला आम्ही डाळीचं पाणी, डाळ आणि राईस म्हणजे असं एकदम फाईन पेस्ट करून वगैरे एकदम पातळ असं खायला दिलेलं. तर त्याने ते खाल्लं. त्याच्याकडनं तर काही रिजेक्शन्स वगैरे आले नाहीत. तर हळू आम्ही जसं-जसं आम्हाला डॉक्टर सांगत गेले, तसं-तसं आम्ही फूड द्यायला बेबीला चालू केलं. पण त्याच्यामध्ये ना आपलं जे म्हणजे माझं जे फीडिंग आहे ते मी कंटिन्यूअस ठेवलेलं होतं. पण अन्नप्राशनच्या आधी प्रॉब्लेम असा झालेला, की मला असं फील व्हायचं, की बेबीचं पोट भरत नाहीये. म्हणजे तो रात्री जागरण सारखा उठत होता वगैरे. तर त्याचे रिझन्स हे वेगळे होते. डॉक्टरनी मला त्याचे रिझन्स हे वेगळे सांगितलेले. तर म्हणजे बेबी उठतातच वगैरे, त्याला आपण काही करू शकत नाही आणि प्रत्येक बेबी हा वेगळा-वेगळा असतो. प्रत्येक बेबीचं स्लीप पॅटर्नमध्ये यायला वेळ लागतो वगैरे. त्याच्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं नाही, असं त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं. पिडियाट्रिशियननी मला असं सांगितलं, की तुम्ही कंटिन्यू फीडिंग करत राहा. पण ज्यावेळेस मी माझ्या गायनेकॉलॉजिस्टकडे गेलेली, तर गायनेकॉलॉजिस्टने मला जेवणामध्ये जे बदल करायला सांगितले, ते मी तुम्हाला सांगते. फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी मला ना नाचणीची भाकरी कंटिन्यू खायला सांगितलेली. तर नाचणीची भाकरी जी आहे, म्हणजे तुम्ही नाचणीचा चिला करा. पीठ भेटतं नाचणीचं. तो नाचणीचा चिला त्यांनी करायला सांगितलेला आणि जस्ट फीडिंग आता तुला फीडिंग करायचं बाळाला, तर त्याच्या आधी 1 कपभर असं एवढंसं वगैरे दूध पिऊन घ्यायचं आणि मग फीड करायचं. असंही त्यांनी मला सल्ला दिलेला. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी मला अजून एक रिकमेंड केलं, की अं, एक मेडिसिन येते दूध वाढीसाठी जी मला डॉक्टरांनी सजेस्ट केलेली. तीही मी घेतलेली आणि ती जी मेडिसिन आहे ती मला लॅक्टेर म्हणून मेडिसिन आहे. डॉक्टरनी मला अशी सजेस्ट केलेली आणि मग मला स्वतः पण थोडेसे चेंजेस दिसलेत. तर डॉक्टरनी मला सांगितलं, की एकतर नाचणी जेवणामध्ये ॲड कर
त्याच्यानंतर रात्री झोपायच्या आधी दूध घ्यायचं आणि जेव्हा-जेव्हा तू फीड करशील तेव्हा-तेव्हा थोडंसं ना दुधाचा अर्धासा कप वगैरे एवढंसं दूध प्यायचं आणि मग फीड करायचं. तेही त्यांनी सजेस्ट केलेलं आणि लॅक्टेट जी मेडिसिन आहे तीही दिवसातून एकदा वगैरे त्यांनी घ्यायला लावलेली. तर त्याचा मला खरंच खूप इफेक्ट झाला. अ, आणि याच्या व्यतिरिक्त ना मी अजून बघितलेलं आपण जेव्हा बेबीला ना फ्रिक्वेंटली फीड मी करायची, तेव्हा ना म्हणजे जेव्हा बेबी लॅच करेल, तेव्हा ऑटोमॅटिक मला म्हणजे बेबीचं असं हळू-हळू त्याचं पोट भरायला लागलं हेही मला जाणवलं. म्हणजे दोन्ही ओपिनियन म्हणजे उपयोगी आले. एक पेडियाट्रिशियननी जे मला सांगितलं, त्यांनी सांगितलं, की बेबी जेवढा लॅच करेल ना, तेवढं तुम्हाला दूध यायला काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये. फक्त बेबीने लॅच करायला पाहिजे. आणि दुसरं मला गायनेकोलॉजिस्टनी जे मला रिकमेंड केलं ते म्हणजे नाचणी, लॅक्टेटची मेडिसिन आणि हे फीड करायच्या आधी बेबीला एवढंसं दूध घ्यायचं. अ, आता जी लॅक्टेट जे मेडिसिन आहे, ती तर मी घेतलीच. ती अशी पिंकिश कलरमध्ये असे कॅप्सूल येते, ती तर मी घेतलीच. बट त्याच्या व्यतिरिक्त ना मला ना मला मेडिसिन खायचा तसाही खूप कंटाळा आलेला आणि ऑलरेडी खूप सगळ्या मेडिसिन्स होत्या प्रेग्नन्सीमध्ये, पण असं वाटतं डिलिव्हरी नंतर, की नको आता एकही मेडिसिन वगैरे घ्यायला. म्हणून नंतर मला डॉक्टरांनी सांगितलं, की शतावरी जे येतं अ, बऱ्याच आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणींना माहिती पण असेल शतावरी वगैरे. तर त्यांनी सांगितलं, की शतावरी एक स्कूप घ्यायचा आणि तो कोमट पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये घेतला तरी चालेल आणि तो मग सकाळी रोज घ्यायचा 1 ग्लासमध्ये. तेही त्यानेही तुला ब्रेस्ट मिल्क साठी म्हणजे वाढण्यासाठी तुला यूज होईल म्हणून. सो ते पण मी केलं आणि त्याचा मला खरंच इफेक्ट जाणवलेला. तर तेही मला उपयोगी आले आणि तोही सल्ला मला डॉक्टरने दिला होता. एक तर शतावरी आणि कॅप्सूल, नाचणी आणि दूध. ह्या 4 महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, ज्या मी ब्रेस्ट फीडिंग करताना दूध वाढीसाठी घेतलेल्या आहेत. आणि अजूनही मी म्हणजे ह्या मी कधी बंद केल्या? माझ्या माहितीप्रमाणे ना मी ह्या ज्या मेडिसिन्स, शतावरी जे काय आहे ते, हे 8व्या-9व्या महिन्यामध्ये मी बंद केलेल्या. म्हणजे बेबी थोडासा वरचं खायला लागल्यानंतर थोड्या दिवसांनी मी बंद केलेल्या. आणि आता मी फक्त कधी-कधी ना दूध वगैरे घेते आणि जसं-जसं आता बेबीचं कसं वरच्या अन्नावरती जास्त गेल्यामुळे इतकी गरज पडत नाही. पण मी ट्राय करत असते, की बेबी जास्तीत जास्त लॅच करेल आणि जास्तीत जास्त तो ब्रेस्ट फीडिंग करेल. कारण इम्युनिटी खूप महत्त्वाची असते बेबीसाठी. जेव्हा आपण ब्रेस्ट फीडिंग जास्त देतो ना, तर बेबीसाठी ते जास्त इम्पोर्टंट आहे सगळ्या गोष्टींपेक्षा. जरी तो वरचा वगैरे खात असेल तरी. त्याच्यामुळे मी ट्राय करते, की बेबीला ब्रेस्ट फीडिंग जास्त जाईल असं. प्रेग्नन्सी नंतर मला डॉक्टरांनी कुठल्या-कुठल्या मेडिसिन्स कंटिन्यू करायला सांगितल्या, हे मला माझ्या मैत्रिणींशी सोबत शेअर करायचं होतं. तर मला डॉक्टरांनी स्टार्टिंगला तर म्हणजे ऑलरेडी खूप मेडिसिन्स असतात प्रेग्नन्सीमध्ये आयर्न, विटॅमिन्स त्याच्यानंतर पाणी कमी झालं असेल तर त्या पाण्याच्या गोळ्या असतात वाढीसाठी. त्याच्यानंतर कॅल्शियम असतं. बाकीच्याही वेगवेगळ्या मेडिसिन्स असतात. बऱ्याचशा डिपेंड्स अपॉन तुमची बॉडी कशी आहे, प्रेग्नन्सी कशी आहे त्या हिशोबाने. आणि मग ना खूप कंटाळा आलेला. पण डॉक्टरांनी मला रिकमेंड केलेलं, की कॅल्शियम जी आहे मेडिसिन, ही जी कॅल्शियम मेडिसिन जी आहे, ती तुला 1 वर्षापर्यंत घ्यायची आहे. जी की मी अजूनही घेते आहे. तर आयर्न जर तुम्ही म्हणत असाल, तर आयर्न मी काही घेतलेली नाहीये आणि डॉक्टरांनी काय मला असं रिकमेंड केलं नाहीये आणि ज्या राहिलेल्या गोळ्यांमधले जर एखादं आयर्न असेल, तर ते तू घेऊ शकतेस. राहिलेलं असेल ते संपवून टाक बोलल्या होत्या. पण तुला जी कंटिन्यू कंपल्सरी करायची आहे 1 वर्षासाठी ती म्हणजे अ, तुझी कॅल्शियम. कारण आपली डिलिव्हरी नंतर हाडं वगैरे बऱ्याचशा सगळ्या मैत्रिणींना माहिती सगळ्या ह्याच्यातून गेलेल्या असतील, बऱ्याचशा ह्याच्यातल्या काही जाणार असतील. त्या आई आपल्याला सांगतातच, आपले मोठे आई वगैरे घरात जी कोणी मोठी व्यक्ती असेल ती, की हाडं वगैरे सगळे दुखतात, ठिसूळ होतात, पुनर्जन्म वगैरे होतो आपला, म्हणजे असं म्हणतात, म्हण आहे ही. तर खरं आहे. खूप सगळ्या गोष्टी लाईफमध्ये चेंज होतो सडन. मग त्याच्यामुळं आपले पाठ दुखणे, कंबर दुखणे, हात दुखणे, पाय वगैरे दुखणे ह्या बऱ्याचशा गोष्टी होतात. म्हणून डॉक्टरनी मला सांगितलेलं कंपल्सरी, की तुला कॅल्शियम जी आहे ती 1 वर्ष कंपल्सरी तुला घ्यायची आहे. पासून बेबीला आम्ही वरचं फूड चालू केलेलं आहे अन्नप्राशनानंतर.
तर बेबीला आम्ही दिवसातून फूड जे आहे डॉक्टरने रिकमेंड केलेलं आहे 4 वेळेस तरी तुमचं फूड जायला पाहिजे. तर आम्ही तसंच ट्राय केलेलं आहे. तर बऱ्याच वेळेस असं होतं, की तो कधी-कधी कंपल्सरी 4 मील घेत नाही. कधी-कधी 3च मील घेतो. कधी-कधी 4च्या ऐवजी 5ही छोटे-छोटे जर दिले तर 5 वेळेस खातो असंही होतं. पण आम्ही मॅक्सिमम दोघंही आम्ही ट्राय करतो, की तो मॅक्सिमम 4 मील तरी जाईल. म्हणजे ब्रेस्टफीडिंग व्यतिरिक्त मी हे बोलतेय. फक्त वरचं मिलचं नाही बोलत आहे मी. कारण सकाळी उठल्यानंतर बेबी फीडिंग करतो. त्याच्यानंतर 9, 9:30, 10 वाजता त्याचं एक मील होतं. त्याच्यानंतर उठल्यानंतर तो ब्रेस्ट फीडिंग करतो. त्याच्या काही वेळाने परत तो वरचं मधलं जेवण करतो दुपारचं. त्याच्यानंतर 3, 3:30 मध्ये झोपायच्या आधी ब्रेस्ट फीडिंग करत झोपतो 3-4 वाजता आणि परत उठतो 5, 5:30 तेव्हा मी त्याला तिसरं मील देते आणि त्याच्यानंतर जेव्हा मला वॉकला जायचं असतं 7, 7:15 मी कधी त्याला फीड करून जाते, कधी जात नाही आणि मग ते 3-4चं जे मील असतं, त्यातलं जे थोडंसं पोर्शन जर राहिलं असेल, आम्ही नॉर्मल गरम पाण्यामध्ये सेफली ते कव्हर करूनच ठेवतो बेबीचं फूड जे काय असते, आम्ही जे काही बनवलेलं असतं त्यावेळेस ते. तर मग आयदर कोमट मिल्क देतो. तर ते एक झालं आणि ते ट्राय करतो द्यायचं त्यावेळेस आणि मग मी जेव्हा वॉकवरनं येते, तेव्हा त्याचं फ्रेश त्याची एक मील बनलेलं असतं, जे की मी ट्राय करते 8:30-9 पर्यंत त्याला द्यायचं. तर हे असे टोटल आमचे 4 मील होतातच आणि जर मी जर कुठे बाहेर गेलेली असेल तर मग त्याचे मग असे 5 मील होतात. पण सध्या मी जर घरीच आहे आणि ब्रेस्ट फीडिंग म्हणजे ब्रेस्ट फीडिंग 4 आणि आपले वरचं मिल्क 4 म्हणजे जवळ-जवळ बेबी कंटिन्यू ह्या प्रोसेसमध्येच असतो फीडिंगमध्ये. कारण हा जो एज आहे, हा एजमध्ये बेबीचं डेव्हलपमेंट, त्याची वेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वाढणं तितकंच महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मी दोन्ही गोष्टींना इम्पोर्टंट दिलेलं आहे. म्हणजे ब्रेस्ट फीडिंगला पण आणि वरच्या जेवणाला पण. आणि वरच्या जेवणामध्ये पण मागे जर तुम्ही माझा मोठा व्हिडिओ ब्लॉग जर बघितला असेल मैत्रिणींनी, त्याच्यामध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, की मी बेबीला आतापर्यंत काय-काय खायला देते आणि काय-काय खायला दिलेलं आहे. त्याच्यामुळं परत तेच-तेच सांगण्याची काही म्हणजे तेच-तेच सांगण्यात काही अर्थ नाहीये. तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं, की मी बेबीचे असे डॉक्टरनी मला सांगितलेलं, की दिवसातून तुमचे ह्या-ह्या एवढे टाईम ते वरचं मील गेलं पाहिजे आणि पाण्याचंही मी ट्राय करत असते, की आता तर उन्हाळा पण असं ऊन खूप असतं दुपारच्या वेळेला. तर आता मी ट्राय करते, की बेबीला कंटिन्यू ना हायड्रेटेड ठेवायचं. मग आयदर ब्रेस्ट फीडिंगनी किंवा मग त्याची वॉटर बॉटल सिपर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी उकळून छान थंड होऊन मग मी त्याच्यात टाकलेलं आहे आणि मग जसं-जसं बेबी मला वाटतं, की आता खेळतोय आणि मध्येच मी बॉटल घेऊन मग त्याला 1-2, 1-2 सिप देत असते आणि बेबी पण तो घेत असतो. तर आम्ही ट्राय करतो, की म्हणजे घरात जे कोणी आम्ही तिघांपैकी जे कोणी अवेलेबल असेल, तर ते ट्राय करतो, की बेबीला हायड्रेटेड ठेवायचं. कारण बेबी खेळतात, झोपतात, बऱ्याच वेळेस 2-2, 3 टाईम छान झोपतात, रात्रभर पण झोपतात. त्याच्यामुळं त्यांना अ, अ, पाणी पण देणं तेवढंच महत्वाचं आहे. तर आम्ही मग मी काय करते, की त्याला ते सिप्परच घेतलेलं आहे आणि सिप्परने मग त्या बॉटलने असं पाणी वगैरे देण्याचा पण तेवढाच प्रयत्न करतो. म्हणजे तो बेबी हायड्रेटेड राहील. तर हेच मला तुमच्याशी शेअर करायचं होतं, की दूध वाढीसाठी मी काय-काय घेतलेलं प्रेग्नन्सीमध्ये आणि बेबीला किती दिवसातून किती वेळा बेबीला वरचं फीड आम्ही देतो आणि हो, हे महत्त्वाचे पॉइंट्स मला आज तुमच्याशी शेअर करायचे होते. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट्स करा आणि प्लीज सबस्क्राईब बटन क्लिक करायला विसरू नका. सो हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.